नमस्कार, सुप्रभात. मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. बुलेटिनच्या सुरुवातीला जाऊयात नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेत. जे काही मी लोक चुकीचं करताय त्या बाबतीत मी बोलतोय, त्यांच्या संबंध आहे हे त्याच्या ट्विटर हँडलवर दिसते. त्याची पार्श्वभूमी त्या प्रकारची आहे. निश्चित रूपाने मी या प्रकरणाची पोलिसांना तक्रार देणार आहे, मुंबई CPला पत्र लिहिणार आहे आणि यांच्या बाबतीत माहिती घेतली पाहिजे. आणि काही लोकांनी मला, आमचे जे कार्यकर्ते ते माहिती देत आहे की आपण जिथे काही कागदा काढायला जातो किंवा काही लोकांच्या विरोधात कुठल्याही डिपार्टमेंटला तक्रारी करणे जातो, त्याच्यातला जो समोर बसलेला माणूस आहे स्टेअरिंगवर, तो ठिकठिकाणी त्या लोकांनी त्याला पाहिलेला आहे. म्हणजे काय त्यांना करायचं मला माहीत नाही. जर माझ्या बाबतीत कोणाला माहिती अपेक्षित असेल तर मी माझी सगळी माहिती माझ्या घरातली, माझ्या वडिलांची, आईची, नातूची सगळी द्यायला तयार आहे. पण हे कशासाठी हे मला वाटते हेरगिरी हे योग्य नाही आणि या बाबतीत मी निश्चित रूपाने तक्रार करणार आहे. जिस तरह से कल हमने सोशल मीडिया पे 2 लोगों की तस्वीर डाली है कैमरे के साथ, पिछले लगभग 2 महीने के करीब होने जा रहे हैं. जब से आर्यन खान का मामला शुरू हुआ, हमने गलत कामों को लेके आवाज़ उठाना शुरू किया, तो मुझे बार बार जानकारी मिल रही थी कि आपके घर, दफ्तर, स्कूल और बच्चे कहाँ पढ़ते हैं, नाती पोता कहाँ पढ़ते हैं, वहाँ तक की जानकारी लोग निकाल रहे हैं. ठीक है, जानकारी निकालना चाहिए. लेकिन जब मैं विदेश के दौरे पे था, कुछ लोगों ने 2 लोगों को गाड़ी के साथ अड़ाया जो तस्वीरें खींच रहे थे. वे भाग गए. मोटरसाइकिल से उन्हें लोगों ने पीछा किया और तिलक टर्मिनस पे जाके उन्हें रुकाया. तो उन्होंने कहा कि हम डर के भाग रहे हैं कि आप लोग हमें मारेंगे. लेकिन लोगों ने उनकी तस्वीरें ले ली थी. तस्वीरें ट्विटर और फेसबुक पे डालने के बाद जिस तरह से जनता ने स्वयं इनके नाम, गाड़ी नंबर किसकी गाड़ी है, जिसमें आगे की सीट पे बैठा हुआ व्यक्ति कहीं ना कहीं, जिस तरह से मैं 1-2 महीने से चीज़ें कर रहा हूँ, उसके कू हैंडल पे हमारे खिलाफ वो लगातार लिख रहा है. कुछ लोगों का कहना है कि जो हम कागजात निकालने के लिए जाते हैं, किसी अथॉरिटी के पास कुछ मसला लेके जाते हैं, ये वहाँ नज़र आता है. इसकी पार्श्वभूमि इसी तरह की है. कुछ जो लोग हैं जो षड्यंत्रकारी हैं, उनके साथ इसका पिछला भी रिकॉर्ड रहा है. निश्चित रूप से इस विषय की जानकारी, कंप्लेंट मुंबई पुलिस कमिश्नर को हम देंगे और पुलिस से कहेंगे कि इसकी जांच करो. ऐसे कौन कौन लोग हैं जो इस तरह का षड्यंत्र कर रहे हैं. और बहुत सारे षड्यंत्र मेरे खिलाफ हुए, जिसके बहुत सारे एविडेंस मेरे पास आए हैं और उसको भी लेके आने वाले दिनों में पुलिस कमिश्नर के पास जानकारी देंगे. हमें लगता है अनिल देशमुख के साथ जो खेल हुआ, उसी तरह का खेल कुछ लोग कर रहे हैं, जिसका पूरी जानकारी मुझे मिली है. बहुत सारे एविडेंस मेरे पास आए हैं. झूठी कंप्लेंट मेरे खिलाफ बाकायदा कराई गई. कराने वाले उनको जानकारी देते रहे और उसके सारे एविडेंस हाथ में आए हैं और निश्चित रूप से उसकी भी हम जानकारी मुंबई पुलिस कमिश्नर को देंगे. सर, लेकिन जिस तरीके से ये पूरा आपके परिवार की रैकी की जा रही है, वो कितना सुरक्षा के लिहाज से भी? देखिए, हमें कोई सुरक्षा चाहिए या हम डरते हैं, ऐसा नहीं. लेकिन इसके पीछे क्या मंशा है, क्यों इस तरह की चीज़ें हो रही है? मैंने पहले दिन कह दिया था कि इस तरह की गीदड़ भपकी से, डर पैदा करने से हम डरने वाले नहीं हैं. अगर कोई डराने के लिए कर रहा है तो डराने से हम डरेंगे नहीं, ये स्पष्ट है. और किसी को किसी रिकॉर्ड के लिए चाहिए तो गूगल पे सारी तस्वीरें उपलब्ध हैं. आज के ज़माने में इस तरह की चीज़ें उपलब्ध हो सकती है. लेकिन जिस तरह से रेकी करने का मामला है, पुलिस जांच करेगी कि सच्चाई क्या है इसमें. किसी राजनीतिक पार्टी से कुछ जुड़ा हुआ है?
तुम्हाला देखील अडकवण्याचा प्रयत्न होतो याबद्दल जरा सविस्तर अनिल देशमुखांच्या विरोधात ज्या पद्धतीने खोटी तक्रार करून त्याच्याविषयी वेगळ्या पद्धतीने सगळं त्यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली. माझ्या हातात पुरावे लागलेले आहे. माझे विरोधात स्वतः काही अधिकारी, केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी स्वतः लोकांना व्हॉट्सॲपद्वारे मसुदा तयार करून पाठवत आहे. स्वतः त्यांना ईमेल ॲड्रेस देत आहे आणि त्यांच्या ईमेल ॲड्रेसच्या माध्यमातून खोटी तक्रारी माझ्या विरोधात करायला लावत आहे. त्याचे पुरावे माझ्या हाती लागलेले आहे आणि भविष्यात हे सगळे पुरावे घेऊन मी पोलीस कमिशनर साहेब यांना तक्रार करणार आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. म्हणजे राज्यात एका मंत्र्यांना अडकवण्याचा डाव जर केंद्रीय यंत्रणा करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. आणि माझ्याकडे जे पुरावे आहे ते खरे पुरावे आहे. या केंद्रीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप चॅट मला प्राप्त झालेले आहे आणि ते व्हॉट्सॲप चॅट सोबत जोडून मी मुंबई CPला हे तक्रार करणार आहे. मी अमित शहाला तक्रार करणार आहे की तुमच्या अधिपत्याखालचे अधिकारी या प्रकारे जर कामं करत असतील तर ते काय कारवाई करणार आम्ही बघू. पण असे डाव खेळून जर मला भीती निर्माण करण्याचं काम केंद्रीय यंत्रणा करत असतील तर त्यांना कळलं पाहिजे या डावला मी घाबरत नाही. आता पुरावे हाती लागलेले. आता ज्या लोकांनी हे कट कारस्थान केलेलं आहे त्याच्यावर निश्चित रूपाने मुंबई पोलीसला पण लिहिणार आहे, अमित शहाजीला पण लिहिणार आहे. आता ते लोक काय कारवाई करत आहे ते मी पाहणार आहे. मला एक तक्रारीच्या बाबतीत सगळे पुरावे मिळालेले आहे. त्या पुराव्याच्या आधारावर मी कमिशनरना पत्र लिहिणार आहे, अमित शहाला जीला पत्र लिहिणार आहे आणि बघू त्याच्यातून काय निष्पन्न होते. मग मी माहिती RTIमध्ये मागणार आहे की असे किती तक्रारी तुम्हाला प्राप्त झालेल्या आहे आणि निश्चित रूपाने हे सगळ्या तक्रारींच्या सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्याच्या एका मंत्र्यांना खोटी तक्रारी करून जर फ्रेम करण्याचा डाव असेल तर एक अनिल देशमुख झाले, इतर लोक अनिल देशमुख होतील हे यांचा गैरसमज आहे आणि कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. अमित शाह को आप शिकायत करने वाले हैं केंद्रीय एजेंसियों के बारे में, किस तरीके की शिकायत? देखिए, जो मेरे खिलाफ केंद्रीय एजेंसी के लोग स्वयं पूरा ड्राफ्ट बना के व्हाट्सएप के जरिए कुछ लोगों को भेजा, उन्होंने ईमेल एड्रेस दिए और उनसे मेरे खिलाफ मेल पर कंप्लेंट कराई गई है. उसकी सारी जानकारी, बहुत सारे प्रूफ मुझे मिले हैं. उसको लेके मैं मुंबई कमिश्नर को लिखूंगा और साथ ही साथ देश के गृह मंत्री को भी ये पत्र लिखा जाएगा और इसकी जांच करके अधिकारियों पे कार्रवाई करने की हम मांग करेंगे. निश्चित रूप से अगर राज्य के एक मंत्री को इस तरह से झूठे मामलों में फ्रेम करने की कोशिश की जाएगी, उन्हें लगता है कि एक अनिल देशमुख हो गया कई अनिल देशमुख बनाएंगे, उनकी ये कहीं ना कहीं गलतफहमी है. जिस तरह से चीज़ें निकल कर आई है गंभीर विषय है. किसी मंत्री के खिलाफ झूठे कंप्लेंट कराना, उसे कहीं ना कहीं फर्जी मामले में फंसाने की कोशिश करना, इससे गंभीर मामला कुछ हो नहीं सकता. पुलिस कमिश्नर साहब को 2 दिन के भीतर एक पूरा टेक्निकल ड्राफ्ट बना के हम कंप्लेंट करेंगे और निश्चित रूप से आशा करते हैं कि कानून से बड़ा कोई नहीं और कार्रवाई होगी. राज्य सरकारला कुठेतरी बदनाम करण्यातून तर डाव नाही ना. बघा, केंद्रीय यंत्रणेचा वापर करून या सरकारला बदनाम करण्याच्या कट कारस्थान हे सुरूच राहिलेलं आहे. कधी EDचा वापर होते, कधी CBIचा वापर होते, कधी इन्कम टॅक्सचा वापर होते, आता NCBचा वापर पण होऊ लागलेला आहे. या केंद्रीय यंत्रणेचा भीती निर्माण करणे, या यंत्रणेच्या माध्यमातून कुठेतरी सरकारला बदनाम करण्याचा कट कारस्थान सुरूच आहे. आता जे पुरावे माझे हाती लागलेले हे गंभीर पुरावे आहे. याची तक्रार मी कमिशनर साहेब यांना करणार आहे आणि गृहमंत्र्यांना पण ते पत्र पाठवणार आहे. सर, हा एवढा गंभीर तुम्ही आरोप केला, हा नेमका व्यक्ती कोण आहे याच्याबद्दल काय? आवाज दाबण्याचा हा सगळा प्रयत्न आहे असं म्हणावं. नाही, बघा असं आहे की विषय कोर्टाचा आहे. मी कुणाचं नाव घेणार नाही. कोर्टाचा मी आदर करतो आहे. जे काही म्हणणं आहे मी कोर्टात सादर करणार आहे.
निश्चित रूपाने या देशामध्ये राईट टू स्पीक हे फंडामेंटल राईट आहे. एखाद्या कोर्टाने काही काळासाठी आदेश दिला असेल तर त्याचा आदर करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोर्टाचा मी आदर करतोय, त्याविषयी काही बोलत नाही. पण जी खोटी तक्रार करण्याबाबत काही अधिकारी काम करत होते त्यांच्या विरोधात मी तक्रार करणार आहे. सर, ये जो दो लोग रैकी कर रहे थे उसमें कोई पार्टी से जुड़ा हुआ भी है? जिस तरह से उनके कू हैंडल पे उन्होंने ट्वीट किया है, कहीं ना कहीं जो भारतीय जनता पार्टी से उनके तार जोड़ते हैं, निश्चित है. सर तुम्ही गंभीर आरोप केला त्या व्यक्तीबद्दल काही डिटेल्स सांगू शकाल का किंवा अशा पद्धतीनं तुमची रेकी करतो किंवा तुमच्या तक्रारी अनेकांना पाठवण्यात येत आहेत आणि त्याच्यावर पुढे तुमच्यावर होणार आणि आता असं आहे, या तक्रारी झाल्यानंतर मी मीडियाला ते सगळ्या तक्रार जे झाली ते पुरावे माझ्याकडे आहे, मी ते सगळ्यांना सादर करणार आहे. हिंदी में जानना चाहेंगे सर कि जिस तरीके से कल से सरकार गिराने को लेकर के जो कोशिशें चल रही हैं और मॉर्फ फोटो वायरल हो रहे हैं, उसको कैसे देखें? देखिए, ऐसा है कि कल पवार साहब, प्रफुल्ल पटेल जी जो पार्लियामेंट की संसदीय समिति होती है उसकी मीटिंग के लिए गए और डिफेंस की मीटिंग थी. जिस तरह से चीन का मामला है, गांव बनाने का मामला है, उसको लेके गंभीर विषय है. पवार साहब दिल्ली में थे, प्रफुल्ल पटेल दिल्ली में थे और राणे साहब ने बयान दे दिया कि मार्च महीने में सरकार हम बनाएंगे. मैं आपको बता दूं, उसी बयान के बाद एक मॉफ तस्वीर पूरे सोशल मीडिया पे वायरल कर दी गई कि अमित शाह जी शान से बैठे हैं और पवार साहब की जिस मुद्रा में तस्वीर डाली गई, हमें लगता है अपमानित करने की वो तस्वीर थी. वो पूरी तरह से मॉफ तस्वीर थी. इनको समझना पड़ेगा, भारतीय जनता पार्टी के आईटी सेल का फर्जीवाड़ा ये ज़्यादा दिन देश में चलने वाला नहीं है. हम लोगों ने पवार साहब की असली तस्वीर भी निकाल दी, फर्जीवाड़ा जो है वो भी सामने ले आया. सरकार 5 साल पूरा करेगी. बार बार भविष्यवाणी लोग करते रहे. देवेंद्र जी, चंद्रकांत पाटिल जी सपना देखकर उठते रहे. अब नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग से कोकण से हैं. 1999 में मुख्यमंत्री का पद गया, मुख्यमंत्री पद मिले इसलिए वे कांग्रेस में चले आए. उसके बाद बीजेपी में चले गए. वहाँ सिंधुदुर्ग में मन्नत मांगने का, नवस उसको बोलते हैं, कि मेरा ये सपना पूरा हो गया तो इतना मुर्गिया बलि चढ़ा दूंगा, बकरे बलि चढ़ा दूंगा. हमें लगता है कि 23 साल में इतने मुर्गे और बकरे जमा हो गए हैं, उन्हें देख देख के उन्हें लगता है कुछ तो बोलना पड़ेगा, कम से कम बकरा और मुर्गी का तो लाज रख ली जाए. हमें लगता है इस तरह से वो बोल रहे हैं. सरकार 5 साल चलेगी और गठबंधन 25 साल के लिए है, ये मुख्यमंत्री जी ने कहा था. हम पूरा करेंगे और भारतीय जनता पार्टी हताश है. लगातार जो एनसीपी कांग्रेस से लोग बीजेपी में गए थे, पाला बदलने का मूड बना रहे हैं. पाला बदल न दे लोग, इसी डर से जो लोग मूलतः कांग्रेस एनसीपी के थे उन्हें रोके रखने के लिए इस तरह के बयान 2 साल से आ रहे हैं. हमें लगता है कि बहुत सारे विधायक जो कांग्रेस और राष्ट्रवादी के थे, अब उनका सब्र का पैमाना ये छलकने वाला है. उन्हें रोकने के लिए इस तरह की खबरें प्लान की जाती हैं, मॉफ फोटो भेजे जाते हैं और राणे साहब की तरह सारे नेता लगातार बोलते रहते हैं. एसटी स्ट्राइक पे भी कहीं ना कहीं बीजेपी, आप लोगों का आरोप है कि बीजेपी उसको प्रवोक कर रही है, खत्म ना हो और उसका राजनीतिक लाभ उठाया जा सके. देखिए, ऐसा है कि किसी भी महामंडल को सरकारी के साथ विलीन करना ये कहीं भी संभव नहीं. सरकार ने कर्मचारियों के तनख्वाह बढ़ाने का निर्णय लिया, समय पे तनख्वाह मिले, साथ ही साथ बोनस मिले, इसको लेके सारे फैसले किए गए. लेकिन भारतीय जनता पार्टी लोगों को गुमराह कर रही थी. उनके 2 विधायक और सारे विधायक नेता महाराष्ट्र भर में एसटी डिपो तक जा रहे थे, लोगों को गुमराह कर रहे थे. और जिस तरह से ये पूरा मामला बनाया गया, जो व्यवहारिक दृष्टिकोण नहीं रखता. एक मंडल के कर्मचारियों को राज्य सरकार अपना कर्मचारी मान लेगी तो लाखों कर्मचारी हैं जिन्हें राज्य सरकार को अपना कर्मचारी मानना पड़ेगा.
और उन कर्मचारियों की तनख्वाह देने के लिए भी राज्य सरकार को कर्ज निकालने पड़ेंगे। इस तरह से संभव नहीं। बीजेपी ये सारा खेल खेल रही थी। धीरे धीरे कर्मचारियों को समझ में आ रहा है, काम पे लौट रहे हैं। हमें लगता है कि कुछ समय में सच्चाई जैसे जैसे सामने आ रही है, कर्मचारी काम पे लौटेंगे। प्लस इसमें महाराष्ट्र सरकार ने जो SIT बनाई थी उसकी रिपोर्ट कब आएगी, ऐसा सवाल कर रहे हैं। मैं देखिए कौन सवाल कर रहा है, जिनकी औकात नहीं, ऐसे लोगों के जवाब देने के लिए तैयार नहीं। लेकिन सवाल करने वालों को समझना पड़ेगा कि जेल जाने की तैयारी में रहे, नंबर तुम्हारा आएगा। तर नवाब मलिक यांनी आता पत्रकार परिषद घेऊन आपल्याला अडकवलं जात असल्याचा आरोप केलेला आहे। चर्चा सुरू आहे की सत्ता पालट काल राणे साहेबांनी एक स्टेटमेंट दिला की मार्च महिन्यामध्ये आम्ही सरकार बनवू। त्यानंतर एक मॉब फोटो बीजेपी IT सेलनी तयार करून सोशल मीडियावर शेअर केला। काही काळामध्ये आमच्या लोकांनी ओरिजिनल फोटो दोन्ही समोर आणून हे जनतेला स्पष्ट करून दिलेला की हे सगळं फर्जीवाडा हे बीजेपीच्या IT सेलनी केलेलं आहे। गेली 2 वर्ष महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक भविष्यवाणी पहिले देवेंद्रजीचा सुरू होता, त्यानंतर स्वप्नातून उठत सकाळी सकाळी चंद्रकांत पाटीलजी बोलत होते की सरकार आता पडणार आहे। तर राणे साहेब हे 99 साली मुख्यमंत्री होते, नंतर काँग्रेसला गेले, त्यानंतर भाजपमध्ये गेले। सिंधुदुर्गामध्ये नवसाच्या बोकड नवसाच्या कोंबड्या हे प्रसिद्ध आहे। त्यांचे कार्यकर्ते दररोज बोकड आणि कोंबड्या आणून ठेवत होते की साहेब हे आमच्या नवस आहे, लवकर मुख्यमंत्री व्हा। आता इतके नवसाचे बोकड आणि कोंबड्या त्यांनी जमवलेल्या आहे, त्याच्यासाठी ते बोलले काय असं आम्हाला वाटते। महाराष्ट्रामध्ये सरकार हे खंबीरपणे उभा आहे। 2 वर्ष पूर्ण झाले, 5 वर्ष पूर्ण करणार आहे। पवारसाहेब दिल्लीत हे संरक्षणच्या समितीच्या बैठकीत गेले होते, चीनच्या विषय असताना तिकडे गेले, प्रफुल्लभाई दुसऱ्या समितीला गेले आणि हे फोटो सर्क्युलेट करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम भाजपचे लोक करत होते। सरकार 5 वर्ष तर पूर्ण करतच, पण मुख्यमंत्री महोदयांनी ज्या प्रकारे सांगितलं होतं की हे आमची आघाडी हे 25 वर्षासाठी आहे, जनतेचा कल आमच्या बाजूनी आहे। आणि आता जे आम्हाला सूचना मिळते, बरेचसे आमदार जे काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले होते, ते जास्त काळ सत्तेसाठी गेले होते, त्यांना थांबता येत नाही। त्यांना थांबून राहण्यासाठी या प्रकारच्या पुड्या भाजपचे नेते सोडत राहत आहे। पण जे सत्य परिस्थिती आहे ते लोकांच्या समोर आहे। लवकरच बरेचसे काही आमदार भाजपला सोडचिठ्ठी देऊन जे त्यांच्या घरात मूलतः घर आहे त्यांची घर वापसी काही दिवसात होणार आहे। नवाबजी, अतुल भातखळकरांनी देखील आता एका मिनिटापूर्वी ट्विट केलं आहे की जे गृहमंत्री आहेत ते तुमच्याच पक्षात आहेत, तर मग तुम्ही जी पार ठेवलेली तक्रार करा ती ट्विटरद्वारे का करा? तुमचा विश्वास नाही का गृहमंत्र्यांवरती? अरे सोशल मीडियाचा वापर मोदी साहेबांनी आम्हाला शिकवलेला आहे, त्यांचेशीच आम्ही आहोत। सोशल मीडिया, ट्विटर, फेसबुकचा वापर कसा करायचा आहे हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो। आणि इतका तयार झालेला आहे विरोधक की त्यांच्या चारी मुंड्या चित सोशल मीडियावर होते, त्यामुळे त्यांना भीती वाटते। जे कायदेशीर कारवाई ते होणारच आहे, पण तुमच्या चीरहरण जनतेमध्ये करणं हे आमची जबाबदारी आहे, ते आम्ही करत राहू। बीजेपी का क्या चीरहरण करने के लिए आप लोगों ने ट्विटर के देखिए ऐसा है कि सोशल मीडिया पर झूठी खबरें फैलाने का काम भारतीय जनता पार्टी ने शुरू किया था देश में। 2014 में झूठ फैलाकर सरकार में आए और 7 साल में सोशल मीडिया के जरिए लोगों को गुमराह किया। लेकिन विपक्ष के कार्यकर्ता अब उसी अखाड़े के पहलवान बन गए और इतने माहिर हो गए कि इनका झूठ तुरंत वो लोगों के सामने ला देते हैं। अब तुमने ही नया अखाड़ा खोला था और अखाड़े के पहलवान अब तुमसे मजबूत हो गए, तो आप कहते हो कि इस अखाड़े में क्यों खेल रहे हो? अखाड़ा तुमने बनाया था, तुम्हें हम पूरी तरह से चित करेंगे। ये सवाल खड़ा करना कि सोशल मीडिया पे क्यों आते हो,
तुम्हारे अखाड़े में हम तुम्हें पछाड़ रहे हैं। तर नवाब मलिक यांनी आता गंभीर आरोप केलेले आहेत। मार्चमध्ये सरकार पडणार असल्याच्या राणेंच्या वक्तव्याचा सुद्धा त्यांनी समाचार घेतला, परंतु सगळ्यात मोठा आरोप त्यांनी केलेला आहे की माझ्यावरती मला कुठल्या तरी केसमध्ये अडकवून केंद्रीय यंत्रणा माझ्यावरती पाळत ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये आपण भाजपची प्रतिक्रिया घेऊयात। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, तुम्ही पत्रकार परिषद ऐकली नसेल तर त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की माझा अनिल देशमुख करण्याच्या दृष्टीनं एक यंत्रणा कार्यरत आहे आणि त्यांनी केंद्रीय यंत्रणेवरती थेट आरोप केलेला आहे। त्यांच्याकडे पुरावे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि ते पुरावे आपण अमित शहा यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्याकडे तक्रार सुद्धा